नमस्कार मुलांनो, मॅथ दीदी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. या चॅनलवर आम्ही स्टेट बोर्डचे 5th to 10th स्टँडर्ड मॅथ, मराठी आणि सेमी इंग्लिश अगदी सोप्या स्टेप बाय स्टेप आणि समजेल अशा भाषेत शिकवतो. आम्ही सध्या 5th स्टँडर्ड मॅथ सेमी इंग्लिश स्टार्ट केले आहे. लास्ट लेक्चरमध्ये म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये मी रोमन नंबरचा फर्स्ट चॅप्टर घेतलं होतं आणि त्याचा प्रॉब्लेम सेट 1 हा घेतला होता. या लेक्चरमध्ये मी सेकंड चॅप्टर नंबर वर्क हे चॅप्टर घेणार आहे आणि त्याचा प्रॉब्लेम सेट 2 हा आपण सॉल्व करणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला नंबर वर्कमध्ये कोणकोणते टॉपिक्स असतात किंवा तुम्हाला एक्झामला जे क्वेश्चन विचारले जातील ते कोणत्या टॉपिक्सवर विचारले जातील किंवा कसे क्वेश्चन विचारले जातील ते थोडं शॉर्टकटमध्ये किंवा थोडक्यात सांगून देते. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल की तुम्हाला एखादा नंबर दिलेला असेल, तो नंबर तुम्हाला फिगरमध्ये दिला असेल आणि त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला वर्ड्समध्ये करावं लागेल. ओके, किंवा एखादा नंबर दिलेला असेल तो वर्डमध्ये दिलेला असेल आणि त्याला तुम्हाला फिगरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके, त्यानंतर मग अजून असतं की एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर, म्हणजे एखादा नंबर दिलेला असेल फिगर फॉर्ममध्ये तो तुम्हाला एक्सपांड करावा लागेल किंवा एक्सपांडेड फॉर्ममध्ये दिलेला असेल तो आणि तो तुम्हाला पुन्हा नंबरमध्ये त्याचं कन्व्हर्जन करावं लागेल. अजून एक टॉपिक आहे प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट, म्हणजे एखादा नंबर दिलेला असेल आणि त्याच्यामधली एखादी स्पेसिफिक नंबरची प्लेस व्हॅल्यू विचारलेली असेल. आणि शेवटचा टॉपिक आहे बिगर अँड स्मॉलर नंबर, तर त्याच्यामध्ये पण बिगर स्मॉलर नंबर्स विचारलेले असतील, कोणता बिग आहे कोणता स्मॉल आहे हे विचारलेलं असेल. तर मी जेव्हा एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर किंवा प्लेस व्हॅल्यू किंवा बिगर आणि स्मॉलर नंबर हे जेव्हा या टॉपिकचे जेव्हा प्रॉब्लेम सेट घेईल तेव्हा मी तुम्हाला ते व्यवस्थित एक्सप्लेन करेल. पण सध्या आपल्याला जो प्रॉब्लेम सेट 2 आहे तो बेसिक आहे आणि तो पहिल्या 2 टॉपिकवरच आहे, म्हणजे फक्त नंबर्स फिगरचं कन्व्हर्जन वर्ड्समध्ये, वर्ड्सचं फिगरमध्ये एवढंच करायचं आहे. म्हणून आपण आता सध्या स्टार्ट करणार आहोत प्रॉब्लेम सेट 2. प्रॉब्लेम सेट 2चा पहिला क्वेश्चन आहे, युझिंग द डिजिट 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 राईट 10 each ऑफ द 2, 3, 4 and 5 डिजिट नंबर, रीड द नंबर्स. या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे की 0 to 9 पर्यंतचे नंबर यूज करायचे आहेत आणि त्यांच्यापासून काय तयार करायचं आहे, 2 डिजिट असलेले 10 नंबर्स बनवायचे, 3 डिजिट असलेले 10 नंबर्स बनवायचे, 4 आणि 5 डिजिट असलेले 10 नंबर्स बनवायचे. तर आपण हा क्वेश्चन आता सॉल्व करू. क्वेश्चन प्रत्येकाला कळलाच असेल. ओके, नंबर तुम्हालाही बनवता येतील, फक्त तुम्हाला क्वेश्चन समजणं महत्त्वाचं आहे. तर आपण आधी सुरुवातीला घेऊ आपण 2 डिजिट असलेले 10 नंबर्स घेऊ. 21, 32, 43, 52, 76, 84, 93, 60, 53. 3 डिजिट असलेले नंबर 102, 213, 505, 405. ओके, 562, 623, 274, 812, 976, 893 and last is 905. नेक्स्ट आहे 4 डिजिट 1, 5, 4, 6, 5, 000. इथे फक्त 0 to 9 यूज करायचे आहेत, नंबर रिपीट झाले तरी चालतील. 8, 2, 8, 3, 7, 7, 9, 0, 3, 6, 1, 0, 2, 4, 9, 4, 5, 3, 5, 2, 7, 6, 9, 4, 1, 2, 9, 3, 4. नेक्स्ट आहे 5 डिजिट 5, 7, 6, 2, 8, 2, 9, 3, 4, 7, 1, 9, 8, 1, 3, 9, 8, 4, 5, 1, 3, 5, 4, 7, 68,
372 53409 41443 and 18342. हे झाले 10 नंबर्स केले एव्हरीडेचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो. त्याच्यामध्ये आपल्याला देवनागरी नंबर्स दिलेले आहेत, इंटरनॅशनल नंबर्स दिले आहेत आणि नंबर रिटन इन वर्ड्स. ओके, आपलं फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यामधला पहिला क्वेश्चन त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे 2359, 2359. तर आपण त्याच्यामधला सेकंड क्वेश्चन घेऊया. ओके, 32756, 32,756. ओके, हा इंटरनॅशनलमध्ये लिहायचा आहे 756. वर्ड्समध्ये पण लिहायचं आहे त्याला. वर्ड्समध्ये कसा येईल मग तो 32,000 700 and 56. थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला देवनागरी विचारलेला आहे आणि इंटरनॅशनलमध्ये दिलेला आहे. काय आहे तो 67859. अरे सॉरी, इट्स अ 7. ओके, ते आपल्याला इंग्लिश लिहायची सवय पडून गेली ना. ओके, तर मग 67859. इथं काय येईल ते लक्ष द्यायचं, स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको. ओके, 67,000 800 and 59. 4मध्ये काय दिले आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये देवनागरीमध्ये दिलेलं आहे ऑलरेडी. ओके, इंटरनॅशनलमध्ये विचारला आहे. ओके, 103 and 4. मग आता आपण वर्ड्समध्ये लिहू त्याला 1000 and 34. 5 काय म्हटलं आहे, 5 देवनागरी आणि इंटरनॅशनल नंबर्स विचारलेला आहे आणि वर्ड्समध्ये दिलेला आहे. ओके, माझा 27,895 काय दिला आहे तो 27,895. 27,895 वर्ड्समध्ये ऑलरेडी दिलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, ॲज अ पार्ट ऑफ द अवॉइड प्लास्टिक प्रोजेक्ट जिल्हा परिषद स्कूल मेड अँड प्रोव्हाइडेड पेपर बॅग्स टू प्रोव्हिजन स्टोअर्स अँड ग्रीन ग्रोसर्स. रीड द तालुका वाईज नंबर्स ऑफ द बॅग्स अँड राईट द नंबर्स इन वर्ड्स. ओके, मी तुम्हाला हा क्वेश्चन एक्सप्लेन करून सांगते की अवॉइड प्लास्टिक प्रोजेक्ट अंतर्गत जिल्हा परिषदच्या स्कूल असतात ना, त्यांनी पेपर बॅग बनवलेल्या आहेत आणि त्या त्यांनी दिलेल्या आहेत कोणाला, प्रोव्हिजन स्टोअर आणि ग्रीन ग्रोसर्सला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर त्यांची व्हॅल्यू दिली आहे तालुका वाईज. कोपरगावमध्ये त्यांनी किती दिल्या, आशेगावमध्ये किती दिल्या, कर्जतमध्ये किती पिशव्या दिल्या, संगमनेरमध्ये किती पेपर बॅग दिल्या, हे असं दिलं आहे. तर आपल्याला त्या सगळ्या वर्ड्समध्ये लिहायच्या आहेत. तर मग पहिला तालुका कोणता आहे, कोपरगाव. कोपरगावमध्ये त्यांनी किती पेपर बॅग दिल्या आहेत 12,740. आपण आता इंग्लिश वर्ड्समध्ये लिहू 12,740
740 ओके. शेगावमध्ये किती? 28,095. आता हे लिहू आपण वर्ड्समध्ये. 28,000 and काय येईल बरं? 95. नेक्स्ट आहे तालुका कर्जत. कर्जतमध्ये किती पिशव्या वाटल्या आहेत? 31,608. कसं लिहायचं आहे वर्ड्समध्ये? 31,000 608. ओके. मग नंतर पुढचा तालुका काय आहे? संगमनेर. तर संगमनेरमध्ये किती पेपर बॅग्स दिले आहेत? 10,972. वर्ड्समध्ये कसं येईल? 10,000 900 and 72. पुढचा क्वेश्चन काय आहे? हाऊ मेनी रुपीज डू दे मेक? ओके. तुम्हाला पहिला क्वेश्चन समजावून सांगते म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. ओके. म्हणजे 20 notes of 1,000 rupees प्लस 5 notes of 100 rupees प्लस 14 notes of 10 rupees. हे सगळे पैसे जर आपण ॲड केले तर ते टोटल किती रुपये होतील हे आपल्याला काढायचं आहे. तर मग आता बघितलं तर 20 notes of 1,000 rupees. 1,000 रुपीजच्या किती नोट्स आहेत आपल्याकडे? 20. मग हे किती होतील? 20,000. मल्टिप्लिकेशन करायचं. नंतर 5 notes of 100 rupees. 100च्या 5 नोटा म्हणजे किती रुपये झाले? 500 रुपये. 500. पुढचं आहे 14 notes of 10 rupees. 10च्या 14 नोटा म्हणजे किती झाले? 140 रुपये. 140 rupees. आणि यांची ॲडिशन करायची म्हणजे आपल्याला टोटल पैसे कळतील. 4 6 0 20,640 rupees. कळलं? दुसरा क्वेश्चन सॉल्व करू. 15 notes of 1,000 rupees म्हणजे 15,000. 1 2 3. देन 12 notes of 100 rupees. 100च्या 12 नोटा म्हणजे किती रुपये झाले सांगा बरं मला? किती झाले? 1200. Then next is 8 notes of 10 rupees. 10 रुपीजच्या 8 नोटा. 10 रुपयाच्या 8 नोटा म्हणजे किती झाले? 80. आणि लास्ट आहे 5 coins. कॉईन्ससुद्धा आहेत. 5 coins of 1 rupees. 1 रुपीजचे 5 coins आहेत म्हणजे किती रुपये झाले? 5. आता आपण हे ॲड करून घेऊया सगळे. 5 8 2 6 अरे सॉरी 6 1 16,285 रुपीज झाले टोटल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? राईट द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट 5 digit नंबर्स दॅट कॅन बी मेड युझिंग द डिजिट्स 4 5 0 3 7 ओनली वन्स. ओके. तर मी हा क्वेश्चन तुम्हाला समजावून सांगते की
यात काय म्हटलं आहे म्हणजे 4, 5, 0, 3 आणि 7 हे नंबर यूज करून आपल्याला स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आहे. तर मग आपण स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर बनवायचा आहे. हे किती नंबर्स आहेत? 5. म्हणजे आपल्याला 5ही डिजिट यूज करायचे आहेत. 5ही डिजिट यूज करून आपल्याला स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आहे. 0चं आपण पहिले घेऊ शकत नाही कारण त्याची व्हॅल्यू काहीच राहणार नाही. मग आपण आणि नेहमी स्मॉलेस्ट नंबर बनवताना लहान नंबरपासून सुरुवात करायची आणि बिगेस्ट नंबर बनवताना मोठ्या डिजिटपासून सुरुवात करायची. तर मग आता आपण 0 तर नाही घेऊ शकत सुरुवातीला कारण आपल्याला 5 डिजिट नंबर बनवायचा आहे. म्हणून आपण 0 नंतर कोणती मोठी संख्या आहे? 3 आणि 3 नंतर आपण 0 घेऊ. नंतर मग आपण 3पेक्षा मोठी 4, 4पेक्षा मोठी 5, 5पेक्षा मोठी 7 हा आपला स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर झाला. आणि जर आपण बिगेस्ट 5 डिजिट नंबर घेतला तर काही नाही, पहिले सगळ्यात मोठी संख्या घ्यायची, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान आणि सगळ्यात लहान. हा झाला बिगेस्ट 5 डिजिट नंबर युजिंग दिस डिजिट्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे The names of some places and their populations are given below. Use this information to answer the questions that follow. इथं काही इन्फॉर्मेशन, इथे काही माहिती दिलेली आहे आपल्याला की गावांची म्हणजे प्लेसची नावं दिलेली आहेत आणि तिथे किती लोकसंख्या आहे ते दिलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला खाली काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत, काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तरं द्यायची आहेत आपल्याला. तर मग आपण इथं बघू, गावांची नावं बघून घेऊ. टाला, गगनबावडा, त्यानंतर बदवाड, मोरेगाव, भामरागड, त्यानंतर वेल्हे, अष्टी, वाशी, मोरवाडा यांची लोकसंख्या दिली आपल्याला, काहीतरी संख्या दिलेली आहे आणि त्याच्यावरून काही प्रश्न विचारले. आता आपण एक एक प्रश्न सॉल्व करूया. ओके. सगळ्यांना प्रश्न समजलाच असेल ना? ठीक आहे ना? तर मग पहिला क्वेश्चन काय आहे? विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन? व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन? की ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. तर आपण जर इथे सगळ्या व्हॅल्यू बघितल्या तर सगळ्यात ग्रेटेस्ट पॉप्युलेशन मला वाटतं की इथली वाशी. बघा, वाशीमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे, 92,173 म्हणजे 92,173. तर मग आपण याचं आन्सर लिहू आपण. आणि व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन ते पण विचारलं. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे वाशी. ओके. आणि तिथली पॉप्युलेशन किती आहे? 92,173. सेकंड क्वेश्चन काय आहे? विच प्लेस, मोरवाडा और मोरेगाव हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन? आता आपण बघा, मोरेगावची पॉप्युलेशन आहे 87,012 आणि मोरवाडाची पॉप्युलेशन आहे 85,890. मग तुम्हाला काय कुठली पॉप्युलेशन जास्त आहे? तर मोरेगावची. तर मग आपण विच प्लेस. ओके. तर मग ही मोरेगावची पॉप्युलेशन जास्त आहे. ओके. हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. ओके. मोरेगावची आहे. मग इथे लिहायचं की मोरेगाव हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. थर्ड क्वेश्चन काय? विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन? हाऊ मच इज इट? ओके. ही तर जी माहिती दिलेली आहे त्यानुसार कोणत्या प्लेसची म्हणजे कोणत्या जागेची लोकसंख्या ही सगळ्यात कमी आहे? तर आपण मग असे जर ऑब्झर्वेशन केलं, ओके, तर मग आपल्याला गगनबावडा बघा बरं, गगनबावडाची पॉप्युलेशन ही सगळ्यात कमी आहे म्हणून याचा आन्सर आहे. मग इथे तुम्ही कसं लिहायचं ना, असं पूर्ण वाक्यात लिहायचं तुम्ही, गगनबावडा हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन. मी फक्त तुम्हाला नावं लिहिते पण तुम्ही लिहिताना पूर्ण लिहायचं. मी बोलून दाखवते ना तसं तुम्ही लिहायचं. गगनबावडा हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन अँड हाऊ मच इज इट? तर ती किती आहे? 35,777. ओके. तर आपण हा प्रॉब्लेम सेट 2 कंप्लीट केलेला आहे.
सेट 2 कंप्लीट केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच चॅप्टरचा प्रॉब्लेम सेट 3 पाहणार आहोत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि असेच नवीन व्हिडिओ मी कंप्लीट 5th स्टँडर्डचं सध्या सेमी इंग्लिश घेणार आहे, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला पटकन व्हिडिओ म्हणजे मी टाकल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन येईल की मी व्हिडिओ टाकला आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायलाही सोयीस्कर राहील. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नक्की तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा. तसेच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अभ्यास करा आणि मजा करा.